नमस्कार सर्वांना. जय शिवराय, जय शंभूराजे. या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. मी सरस्वती माने आणि तुम्ही बघू शकता तब्येत खराब आहे. जराशी नॉर्मल वाटते पण लय डेंजर अवस्था झाली. हे बघा इकडं आम्ही हे टाकले मेथी, कोथिंबीर टाकलेलं ऊसाच्या साईडला ते आलेलं आहे आणि तब्येत ठीक नाही आहे म्हणून त्यामुळं आवाज कसा तरी येतो समजून घ्या. आणि हे बघा आम्ही टोकन यंत्रानं जी मका टोचली होती ती एक नंबर अशी व्यवस्थित जशी आपल्याला पाहिजे होती उगवायला तशी आले. आणि हे बघा दीदीला मुळं टोच म्हणल्यावर दीदीनं कसं केलं एकाच ठिकाणी 4-4 पुंजकं लावलेत. जशी आपण कोथिंबीर लावतो तशी लावलेत. लहान लेकरांना काय काम सांगितलं की ते असं काहीतरी येड्याचं बॅड करून ठेवते ते. आणि इकडच्या बाजूला बघू शकता अशी मका आली आहे. इकडं जवस वगैरे टाकलं आहे मी. म्हणजे पुंजकं लावते जवसाचं पण मी पुंजकं काय लावलं नाही इसकटलं. आणि इकडं मका बघू शकता तुम्ही. सगळ्याच प्रकारचे मका दाखवते मी तुम्हाला. इकडच्या साईडला कसे आले तिकडं कसे आले या साऱ्या कशा येत्या. आणि भिजवून हे पांढरं का दिसायला लागलं ह्याचं तर मला वैशिष्ट्य काय माहीत नाही. मला वाटतं हे गारव्यामुळं आपल्याला कशी थंडी वाजते तसं ह्या रानाला पण थंडी वाजत असणार. आणि ह्याच्यावर ते बर्फ साठल्यासारखं धुकं पडल्यावर कसं होतं का नाही पाणी दिले तरी पण हे असं पांढरं दिसते. आणि हे बघा इथं आम्ही पूजा केली होती मध्यस्थी. आता ते पाटी घेऊन आले गवत काढायला. आणि या मग ते आता कसं उन्हाळा आल्यामुळं आमच्या शेळ्यांना खायला काय नाही ना. शेळ्या लय ओरडतात तुम्हाला तर माहितीच आहे. सारखं बुवा 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 करते. मग आता ह्यांच्यासाठी काय करावं म्हणून ह्यांच्यासाठी गवत काढलं आणि घेऊन यायला लागले. हे बघा एवढंच गवत काढले कारण हॉस्पिटलला जायचं होतं तब्येत ठीक नव्हती म्हणून. आणि हे बघा इकडं आमचा गहू आहे. गहू थोडासा छोटाच आहे अजून म्हणजे जरा लेट झाला आहे. आत्ता पोटऱ्यात आहे असं दिसतंय हिरवंगार रान मस्त. पण पाणी पुरत नाही आता इथून पुढं आम्हाला लय आपदा होणार आहे आमची. आणि हे बघू शकता इकडं डोंगर आहे पूर्ण सुकलाय. आता उन्हाळा आला की काय करमत नाही. मग अशा इकडं गवत टाकून शेळ्या बांधल्या. आणि यांना म्हणलं आता खावा तुम्ही मी दवाखान्यात जाऊन येते. सावली वगैरे सगळं आहे. तोंडात पाय धुतलं म्हणलं आता आवराव आणि हॉस्पिटलमध्ये जावं म्हणजे जरा फ्री वाटेल. आणि का हॉस्पिटलमध्ये आले सलाईन लावली. तब्येत तर खूप डाऊन आहे पण बोलावं काय सुचत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे आपली प्रगती व्हायला लागली म्हणजे जळणाऱ्यांची संख्या वाढली असं समजून जायचं. म्हणजे तसंच माझ्या बाबतीत काहीतरी झाले. प्रगती झाली की कुणाला ना कुणाला बघवतच नाही माझं काय. आणि म्हणून मी आता आजारी पडले आहे. मला जास्त टेन्शन आहे. आणि हे बघा नंतर हॉस्पिटलमधून आले आणि घरचं खूप सारं काम पडलं होतं. हे बघा एवढी सलाईन लावली आहे तुम्ही बघितलंच. आता तरीसुद्धा मिस्टरांना ऊस तोडून देते आणि मिस्टर घेऊन जात आहेत घरी. आणि पूर्ण अंधार पडला आहे आता. तुमचे दाजी आणायला लागलेत ऊस आणि इकडं भैया कटर करायला लागलाय. सगळेजण थोडं थोडं काम करतात आणि पोरं चालले सहलीला. ह्यांचा काय गोंधळ चालला तुम्ही बघू शकता. पैसे द्यायचं घ्यायचं. बाय.